जेव्हा मी त्यांचा तो काव्यसंग्रह आमच्या शाळेतल्या ग्रंथालयात शोधायला गेले, मला तो सापडला आणि तो सापडला ना, त्या अवस्थेमध्ये अगदी मृद म्हणजे मातीचा कसा रंग असतो तसा त्या पुस्तकाची किंवा त्या काव्यसंग्रहाची पानं पण अशी पिवळसर काळपट अशी दिसली मला. तरी तो मी काव्यसंग्रह आवडीनं घरी आणला आणि खूप वेळा तो मी वाचला. सौ चंदा वाडकर यांना मृदुगंध का आवडला याबद्दल त्यांनी आज सगळ्या श्रोत्यांना आपला अनुभव सांगितला, त्याचे वाचन करून दाखवले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. कवितेविषयी विंदांची जाणीव किती प्रगल्भ होती, कविता कशी असावी किंवा कशी नसावी याबद्दल ते अतिशय सुंदर एका कवितेत लिहिलंय. ते लिहितात, शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा, शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. चांगली नुसती रचना करून काय करायचे, त्याच्यातनं जर काय आशय पोचत नसेल तर त्या कवितेचा उपयोगच नाहीये. पण त्याची मृदुगंध या संग्रहातील कविता आहे ना, ती खूप प्रगल्भ आहे आणि अतिशय वाचनीय आहे. त्यानंतर माननीय चंदा दत्तात्रय वाडकर मॅडम त्या मागे बसल्यात. MA BEd मराठी शिक्षिका, चिंतामणी विद्यालय थेऊर पुणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. त्यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे. त्यांनी विपुल काव्यलेखन, नाट्यलेखन आणि प्रासंगिक लेखन केलेलं आहे. आदरणीय व्यासपीठ, माझ्या समोर बसलेले सर्व वाचक आणि श्रोते पण, या सर्वांना माझा सस्नेह असा नमस्कार. मी आत्ता नावाचा पण उल्लेख केला आणि मी विंदांचा कोणता कविता संग्रह वाचलेला आहे, त्या कविता संग्रहाचं नावही सांगितलं गेलं. पुन्हा एकदा मी त्याचा उल्लेख करते की त्या कविता संग्रहाचं नाव आहे मृदगंध. मला या कविता संग्रहाचं नावच खूप आवडलं. पहिल्यांदा आपल्या या संस्थेचे आदरणीय कार्यवाह विनायक माळी यांच्या पत्नी डॉक्टर सुलोचना, त्यांची एके ठिकाणी अशी भेट झाली आमची आणि त्या भेटीमध्ये मला अशा प्रकारच्या साहित्य वाचनाची किंवा लेखनाची आवड आहे अशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी माझ्यापुढे पुण्यामध्ये पुणे नगर वाचन मंदिर या ठिकाणी वाचन कट्ट्यात तुम्ही सहभागी व्हाल का, अगदी भीतच मी या ठिकाणी माझा होकार दिला. कारण माझ्यासमोर अत्यंत दिग्गज व्यक्ती या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि अशा या पुण्यातल्या या पवित्र वास्तूमध्ये मला येण्याचा हा योग लाभलेला आहे. हे मी माझे भाग्य समजते, कारण पहिल्यांदाच मी अशा वाचन कट्ट्यात सहभागी होत आहे. तर जास्त वेळ न घेता या मृदगंध या काव्यसंग्रहातील खूप नाही, एक 5 कविता, त्या कविता मला का आवडल्या म्हणजे विंदांनी त्यात मांडलेला विचार कदाचित त्यांनी लिहिताना वेगळ्या पद्धतीने विचार करून या कविता लिहिलेल्या असतील, पण मला त्यांच्या त्या कवितेतला विचार काय आवडला तो मी या ठिकाणी तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे किंवा त्यातले त्या कवितेमधले जे भाव आहेत ते इथे मी सांगणार आहे. विंदा करंदीकर त्यांच्याविषयी बरीचशी ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे बऱ्याच वक्त्यांनी. पण जेव्हा मी त्यांचा तो काव्यसंग्रह आमच्या शाळेतल्या ग्रंथालयात शोधायला गेले, मला तो सापडला आणि तो सापडला ना, त्या अवस्थेमध्ये अगदी मृद म्हणजे मातीचा कसा रंग असतो तसा त्या पुस्तकाची किंवा त्या काव्यसंग्रहाची पानं पण अशी पिवळसर काळपट अशी दिसली मला. तरी तो मी काव्यसंग्रह आवडीनं घरी आणला आणि खूप वेळा तो मी वाचला. त्याचं कारण सांगते की मृदगंध हा काव्यसंग्रह जो आहे तो मला वाटतं 1954 साली प्रकाशित झाला आहे, की ज्यावेळेस माझा जन्मही झालेला नव्हता. म्हणजे त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतील
त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार आणि मी वाचल्यानंतर की मला त्या कविता खरंच खूप अगम्य, गहन, गूढ अशा त्या कविता वाटल्या. तरी मी माझ्या बुद्धीने, बालबुद्धी असंच समजा तुम्ही, त्या बुद्धीने त्या कवितांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची एक हुंकार कविता मला फार आवडली. मानवाच्या मीपणाची क्षणभंगुरता व्यक्त करणारी ही कविता आहे. करंदीकरांच्या प्रगल्भ विचारांची अभिव्यक्ती म्हणजे ही कविता वाटते. कारण माणूस जेव्हा जीवन जगत असतो आणि स्वतःचे आयुष्य व्यतीत करत असताना जीवनातली अनेक शाश्वत अशी सत्य असतात, तो जाणण्याचा विचार करंदीकरांनी या कवितेत केलेला आहे असं मला वाटतं. कारण या कवितेतल्या ह्या ज्या 4 ओळी ज्या आहेत त्या मला फार आवडतात. पहा, मनास माझ्या कधी कधी ती हृदयपणाची जाणीव होते. मनास माझ्या कधी कधी ती हृदयपणाची जाणीव होते. आणि जे केले ते सगळे शून्यात पुरे जीवनी जाते. किती सुंदर कविता आहे. पहा, तसं पाहिलं तर शून्य म्हणजे काहीच नाही आणि शून्य म्हणजे खूप काही. बऱ्याचदा आपण काही गोष्टी मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये धडपड करतो, अगदी जीवाचा आटापिटा करतो. आणि ज्यांच्यासाठी आपण हे सर्व करतो, कधी कधी त्या व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातात कायमच्या, किंवा काही व्यक्ती आपले काही विचार न पटल्यामुळे कदाचित आपल्यापासून दूर जातात. आणि मग आपण केलेल्या उपकाराची अशी ही जाणीव न ठेवल्याने मनाला एक मन असं उद्विग्न होतं. आणि ती उद्विग्न झालेलं मन मला करंदीकरांचं या कवितेतून मला असं वाटतं की एका ते मन त्यांचं जे आहे त्या या कवितेतून जणू बोलत आहे असं वाटतं. पहा, आणि मग केलेल्या सगळ्याच गोष्टी शून्य वाटतात. जीवनामध्ये एक हृदयपणा येतो, एक पोकळी येते. तरी पण माणूस जो आहे ना, तो त्याला खूप कणखर असा तो खूप जिद्दी पण आहे आणि चिकाटी पण आहे. मानव तो त्यातूनही सुखाचा शोध घेत राहतो आणि आयुष्यात असणारे जे सर्व काही भोग आहेत ते भोग भोगण्याची आसक्तीही बाळगतो. आणि सगळं कळत असूनही त्याला सगळं कळत असतं मानवाला, सुख दुःख, पण तरीही तो असा अनभिज्ञ राहतो, सुखलोलुप होऊन जातो. आणि सगळे नश्वर आहे हा जो मनाचा हुंकार आहे, त्याच्या कवितेचंच नाव आहे हुंकार. हा हुंकार माहीत असूनही पुन्हा तो त्याच गोष्टीत गुंततो. आणि त्या गोष्टी मिळाल्यानंतर हे सगळं नश्वर आहे असं मानूनही तो सुखाच्या शोधात असा धडपडत राहतो. माझी दुसरी विंदांची दुसरी कविता आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी. एखादं काव्य कसं स्फुरतं आणि त्यातील जे शब्द असतात ते शब्द प्रतिमा, रूपके अशा अवघड कात्रीत सापडतात. खरं तर काव्य हे मनातून स्फुरतं. मनाला काही भावना स्पर्श करतात, हृदयाला आपल्या काही गोष्टी हेलावून जातात. आणि जेव्हा अशी एखादी भावना आपल्या हृदयाला हेलावते, आपल्या मनाला स्पर्शून जाते, तेव्हा त्या ठिकाणी काव्याची निर्मिती होते. पहा, पण कधी कधी आपण काव्य
म्हणजे फक्त कल्पनेच्या भराऱ्या नव्हे. आणि त्यामुळं विंदा करंदीकर म्हणतात पहा, एक कडवं त्यांचं आहे, थरथरली भावना मुक्याने तिलानं त्यांनी सावरले, स्वप्नामध्ये रचिल्या ओळी यमक मलानच सापडले. म्हणजे स्वप्नरंजनात रमून काव्य लिहू नका, की अंतर्मनाला जी भावना स्पर्शून जाते त्यावर आधारित कवीने काव्यलेखन केलेलं आहे. म्हणजे कवीला स्वप्नरंजन आवडत नाही करंदीकरांना. वास्तवात जगणे हे त्यांना प्रिय आहे आणि त्या वास्तवात जगताना या कवितेतून एक जगण्याचा अर्थही ते आपल्याला सांगतात आणि तो निश्चितच ही कविता वाचल्यानंतर आपल्याला कळतो. मला काही काही कविता त्यांच्या द्विअर्थी वाटते. पुढची कविता आहे त्यांची चिवचिवणारी वाट असावी. जेव्हा ही कविता वाचली मी त्यावेळेस मला वाटलं की ही कविता निसर्गाचं वर्णन करणारी आहे काय. म्हणजे ओळी कशा होत्या पाहणं. हवीच थोडी लोचट थंडी ऊन असावे तिरकस पिवळे. हवीच थोडी लोचट थंडी ऊन असावे तिरकस पिवळे. क्षितिजा मध्ये उब असावी गवत असावे भोवती कवळे. पण या काव्याबद्दल मला काय वाटलं माहितीये की चिवचिवणारी वाट असावी म्हणजे माणसाच्या आयुष्यातील जी कातर वेळ आहे ना त्याचं वर्णन करणारी मला ही कविता वाटते. आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे. जेव्हा माणूस वार्धक्याकडे झुकतो तेव्हा त्याच्यामध्ये एक शहाणपण भरलेलं असतं. तो समंजस होत जातो आणि उन्हाळे पावसाळे पाहिल्याने त्याच्यामध्ये एक धीर गंभीरता येते. जरी तो शांत वाटला तरी आजूबाजूचा जो संयत कोलाहल आहे तो त्याला आवडत असतो. म्हणजे बऱ्याच कुटुंबात पाहतो आपण की वार्धक्यामध्ये कधी कधी या वृद्धांना एकाकी जीवन जगत असतात. पण त्यांना असं वाटत असतं की हवीच थोडी लोचट थंडी आणि ऊन असावे तिरकस पिवळे. म्हणजे म्हातारपणामध्ये थोडासा कुटुंबापासून थोडे हे लोक दुरावलेले असतात व त्यांना असं वाटत असतं की थोडासा त्रास असू द्या आम्हाला. म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांबरोबर सुनेबरोबर आणि नातवंडांबरोबर पण राहायचं असतं. असं मला त्यातला सापडलेला अर्थ कदाचित तो तुम्हाला पटणार नाही. पण शेवटचं जे वाक्य आहे ना की चिवचिवणारी वाट असावी म्हणजे शेवटी चिवचिव करणारी सोबत आणि नातवंड असावीत आणि गवत असावे भोवती कोवळे. कोवळे गवत म्हणजे पण ती नातवंड. म्हणजे निसर्गातून मानवी जीवन असा दोन्ही अर्थ व्यक्त करणारी ही कविता मला वाटते. एक दोन कवितेच्या ओळी त्यांच्या मला आवडलेल्या त्या सांगते फक्त. पहिलीच वेळ आहे माझी त्यामुळे थोडंसं समजून घ्यावं. नील नभा लुसलुसणारी नील नीलगिरी शिखरे. किती छान ओळी. अनुप्रास अलंकार. या ठिकाणी त्या अनुप्रास अलंकाराची आपल्याला प्रचिती देणाऱ्या ह्या कवितेच्या ओळी आहेत पहा. आणि शेवटचं की त्यांचा जो कविता संग्रह आहे त्याच्याशी संबंधित ही कविता वाटते की मी पृथ्वीचा झालो प्रियकर. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो की या पृथ्वीवर आपल्याला ज्या अप्रिय गोष्टी असल्या तरी आपण इथले प्रिय होण्यासाठी असं गोड गोड बोलत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मी पृथ्वीचा झालो प्रियकर अशी या ठिकाणी विंदांनी
इथे रचना केलेली आहे पहा. आणि त्यांना मृदगंध म्हणजे शेवटी याच कवितेतील 4 ओळी पहा. उष्ण तिची निश्वसने प्यालो, त्या धुंदीतच स्फुरली गाणी. स्वर्ग इथे वा इथेच रवरव, या मातीतच याच ठिकाणी. म्हणजे याच मातीत स्वर्ग पण आहे आणि रवरव म्हणजे नरक पण आहे. आणि त्याच हा जो कविता संग्रह आहे मृदगंध, त्या मातीतूनच त्या गंधातूनच मानवी जीवन बहरते आणि इथेच कोमसते याचा प्रत्यंतर देणारा हा त्यांचा काव्यसंग्रह अतिशय मला आवडला आणि मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांना मी मनोमन धन्यवाद देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद.